नमस्कार. एस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शासनाने शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रियेमध्ये ऐतिहासिक बदल केला आहे. एकदा दिलेली माहिती ठरणार आता अंतिम. विद्यार्थ्यांना वेळेत मिळणार आर्थिक मदत. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने शिष्यवृत्ती प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण बदल केला आहे. आता विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाच्या कालावधीत एकदाच उत्पन्नाचा दाखला व इतर कागदपत्रे महा-डी-बी-टी पोर्टलवर सादर करावी लागतील. शिष्यवृत्ती परीक्षेसंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेत विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा दिला आहे. या संदर्भातील सविस्तर माहिती अशी. विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करत उच्च व तंत्र शिक्षण विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. एकदा उत्पन्नाचा दाखला व इतर आवश्यक माहिती दिल्यानंतर संपूर्ण अभ्यासक्रमाच्या काळात तीच माहिती ग्राह्य धरली जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दरवर्षी पुन्हा कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार नाही. यामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीसाठी विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, विभाग प्रमुख तसेच मंत्रिमंडळातील राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी बैठकीमध्ये सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी एकदा उत्पन्नाचा दाखला, वैयक्तिक माहिती आणि इतर कागदपत्रे महा-डी-बी-टी पोर्टलवर अपलोड केली की ती माहिती अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत वैध धरली जाणार आहे. दरवर्षी तीच माहिती पुन्हा अपलोड करण्याची गरज नाही. विद्यापीठे आणि महाविद्यालयांना हीच माहिती वापरता येणार. त्यामुळे तपासणी प्रक्रिया ही जलद गतीने होणार आहे. ह्या निर्णयाचा राज्यातील लाखो विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. शिक्षण विभागाने घेतलेल्या ह्या निर्णयामुळे शासनाचे सर्वत्र स्वागत होत आहे. एस न्यूजसाठी प्रतिनिधी. धन्यवाद.